श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, एक रोप असतं, छोटंसं असताना असेल त्या मातीत लावलं जातं. परिस्थिती असेल तशी त्याला खतपाणी घातलं जातं. कधी त्या रोपाला पाणी कमी पडतं, कधी सूर्यप्रकाशाची ऊब कमी पडते, पण ते रोप तसंच तग धरून राहतं. त्या रोपाचं आता झाड होऊ लागलं. दरवर्षी पानगळ होते, बरीचशी पानं गळून जातात, पुन्हा नवीन पानं येतात. हळूहळू झाड मोठं होतं. त्याच्या फांद्या वेगळ्या वेगळ्या दिशांना पसरू लागतात. सारं आकाश कवेत घेऊ पाहतात. नवीन वाटा शोधू लागतात. कधीतरी त्या फांद्या छाटल्या जातात, पण परत त्या छाटलेल्या फांदीला पालवी फुटते. फांद्या परत वाढायला लागतात. पुन्हा नवी दिशा, पुन्हा नवीन वाटा. एक दिवस त्या झाडाच्या खोडावर घाव बसतो. झाड आतून तुटलं जातं, कुजलं जातं. झाड एकटं पडतं. बराच काळ सरतो. खोड सावरायला लागतं आणि एक दिवस त्या खोडालाच पालवी फुटते आणि ती पालवी पुन्हा झाड बनू पाहते. श्रोते हो, झाड कितीही बदललं तरी खोड तसंच राहत असतं. ते कधी बदलत नाही. कदाचित श्रोते हो, कधीच हार न मानणं ही झाडाची खोड असावी. आणि माणसं याहून काय वेगळी असतात. माणसांची रोपं वेगवेगळी असतील. सभोवतालची परिस्थिती ही सुद्धा वेगळी वेगळी असेल. विचारांचं खत पाणी वेगळं असेल. पण सगळं संपलं तरी पुन्हा उठून राहण्याची खोड मात्र ही त्याच्यात असली पाहिजे. आणि श्रोते हो, माणसांची ही खोड मात्र कधीच मोडली नाही पाहिजे. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही लोकांसाठी त्यांच्या आयुष्यात असलेली फक्त गर्दी असतो आपण. या गर्दीला ओळख नसते. आपण तोपर्यंतच तिथं असतो जोपर्यंत समोरच्याला गर्दी कशी कमी करायची हे कळत नाही. समोरच्याला गर्दी कशी कमी करायची हे कळण्याआधी आपणच गर्दी आहोत हे कळण्यात आणि तिथून निघण्यात आपलं शहाणपण असतं. डोळ्याच्या खालचे डार्क सर्कल नसतात. ओझं असतं ते खूप साऱ्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचं. घरात सोफा सेट असो, डिनर सेट असो, टीव्ही सेट असो किंवा मेकअप सेट असो, परंतु माइंडसेट नसेल तर आपण कुठेही सेट होऊ शकत नाही. म्हणूनच सदैव प्रसन्न राहा. वस्तू ही लाख रुपयाची असो किंवा 1 रुपयाची असो, ती फक्त स्वतःच्या कष्टाची पाहिजे. जर कधी आयुष्यात भीक मागायची वेळ आली तर एक वेळ देवळात जा, पण आपल्या माणसांच्या दारात कधी जाऊ नका. काही नात्यांमध्ये आपण भांडून नाही तर थकून वेगळं होतो. आयुष्यात पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर एकांताशी मैत्री करायला शिकलं पाहिजे. कारण एकांतात मनाशी साधलेला संवादच खऱ्या उत्तराकडे घेऊन जातो. आपण भलं आणि आपलं घर भलं असतं. उंबरठा ओलांडला तर जगात काही खरं नसतं. चूक समोरच्याची छोटीशी असते, पण आपल्या विश्वासाला गेलेला तडा हा मोठा असतो. म्हणून दुःख जास्त होतं. मुद्दा प्रेमाचा नसतो, गुंतलेल्या मनाचा असतो. काही जण मनानं हारतात तर काही जण रणांगणात. द्रौपदी अपमानित केली जाते, विदुराला टाळलं जातं, कर्ण नाकारला जातो आणि अभिमन्यू फसवला जातो. आजही कित्येक जण आपल्या लोकांनीच हरवले जातात. कधी विसरले जाऊन, कधी नाकारले जाऊन. महाभारत संपलं, पण तीच युद्धभूमी अजूनही मनामध्ये पेटते, रोज पुन्हा नव्याने.
रुसणं, फुगणं, रागावणं हे थोडंसं बाजूला ठेवा, कारण कोणाचा कॉल कधी शेवटचा ठरेल हे नाही सांगता येणार. निवडलेला मार्ग हा कधी सोडायचा नाही. अडचणी येत जात राहतात. संसार ही अशी गोष्ट आहे की ज्यात पगाराला किती नाही गुणलं तरी भागत नाही, गुणानं राहिलं तरच भागतं. जसं शेतात बी पेरलं नाही तर ती जागा गवतानं भरली जाते, तसंच जर डोक्यात सकारात्मक विचार टाकले नाहीत तर ती जागा नकारात्मक विचार घेतात. विश्वासाला मोकळं ठेवलं की प्रेम हे गुदमरत नाही. घडायच्या काळात जर बिघडायचं वळण लागलं तर सोन्यासारख्या आयुष्यालाही गंज चढतो. जास्त माणुसकी दाखवणं हे बंद करा, कारण लोक तशी राहिली नाहीत. त्यांच्या वागणुकीनुसार त्यांना मान द्या. सुखाचा कधी संपत्तीशी संबंध नसतो. ज्याचं मन आनंदी असतं त्याच्याकडे सगळं काही असतं. बोलून सगळ्या गोष्टी समजल्या असत्या तर कधीच गरज पडली नसती. पाणावलेल्या डोळ्यांची, थरथरणाऱ्या हातांची आणि बावरलेल्या मनाची. कोणासाठी कितीही करा, पण हे जग एकाच तत्वावर चालतं. काम करो आणि वैद्य मरो. कोणाच्या परिस्थितीवर हसायचं नसतं, कारण वेळ प्रत्येकाला संधी देत असते मोठं होण्याची. जो व्यक्ती समजून घेत नाही त्याला समजून सांगणं सोडून द्या. काळजी करणारेच काळजाच्या रंगमंचावर नायक ठरतात. पाऊस प्रत्येकाला हवा असतो, कारण पावसाचा प्रत्येक थेंब हा नवा असतो. तसं पाहिलं तर खरंच आहे, आठवण काढून रडण्यापेक्षा विसरून जाण्यासारखं बरंच काही असतं. एकदा बंद झालेले संवादाचे रस्ते हे परत उघडले तर त्यातली ओढ संपलेली असते. कोणी जर ऐकणार असलं की सांगण्यात पण खूप भारी वाटतं. आपलं चांगलं झालेलं फक्त अनोळखी लोकांना चांगलं वाटतं. ओळखीची लोक कायम जळत असतात. स्वतःपेक्षा चांगला साथीदार कोणीच नसतो. शांतता सुद्धा नात्यांचा नाश करते, म्हणून थोडं का होईना पण संवाद चालू ठेवायचा असतो. तात्पुरता मिळालेला आधार आणि उसनं मिळालेलं प्रेम याचं आयुष्य फार कमी असतं.